जिल्हा वार्षिक योजना सन 2025 आणि 26 1019 कोटी 33 लाखाच्या विकास आराखड्यास नियोजन समितीची मान्यता. 200 कोटींचा आर्थिक वाढीव मागणी करण्यात आली आहे. नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखाची राहील. जिल्ह्यातील 8 तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा समितीने दिलाय. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण योजना 83%, अनुसूचित जाती उपाययोजना 51%, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 27% असा एकूण 78% निधी 20 जानेवारीपर्यंत खर्च झालाय. उर्वरित निधी हा मार्च 2025 पर्यंत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असून याचं काटेकोरपणे नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त एम राजकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, दिलीप सोपल, राजू खरे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री पुढे जयकुमार गोरे म्हणाले, सन 2024-25 चा 100% निधी खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीनं काम करायला हवं. आवश्यक ती कार्यवाही केली नाही ती तातडीनं पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करूयात. समिती सदस्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना 25 आणि 26 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 861.89 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 152 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 5.44 कोटी, एकूण 1019 कोटी 33 लाखाच्या प्रारूप आराखड्यास समितीनं मान्यता दिल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं. शासनानं ठरवून दिलेल्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 661.89 कोटीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय. शिक्षण, आरोग्य, रस्ते, विकास, नगरविकास, जनसुविधा यासारख्या महत्त्वाच्या बाबींकरिता 200 कोटींची अतिरिक्त मागणीचा पूरक आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हे शासन शेतकऱ्यांचं असून पीक विम्याची रक्कम न मिळणं गंभीर बाब आहे. याची सविस्तर चौकशी करून अहवाल प्रशासनानं सादर करावा असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीतून निधी मिळणं, जुनी कामं मार्गी लावणं, शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं, पीक कर्जाचा पुरवठा बँकांनी करणं, बिलापोटी पाणी पुरवठ्याचा निधी मिळणं, 15व्या वित्त आयोगाच्या निधीचं वाटप, कृषी यांत्रिकीकरण, ठिबक अनुदान, नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, रोहित्र दुरुस्तीसाठी निधी मिळणं, तीर्थक्षेत्रांना मान्यता देणं, नवबौद्ध घटकाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करणं, दुहेरी पाईपलाईनच्या अनुषंगानं त्वरित कारवाई करणं, क्रीडा विभाग, आरोग्य विभागात समितीच्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांची चौकशी करणं आदी मागण्यांवरून या अनुषंगानं त्वरित कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 2024 आणि 25 आणि 25 आणि 26 जिल्हा वार्षिक योजनांसंदर्भात माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी समिती समोरील विषयाचं वाचन केलं.